नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत शुद्धीवर येणार आहे आणि तो शुद्धीवर येता क्षणी कलाच्या नावाने हाका मारणार आहे, कलाला बोलवणार आहे. पण हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे, त्यासाठी सरोज किती कांगावा करणार आहे आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट घडणार आहे ती म्हणजे आता सरोज नैनाची हकलपट्टी करणार आहे. कारण नैनाला दिलेलं काम नैनाने पूर्ण केलेलं नसणार आहे आणि मग त्यामुळं नैनाला घरातून हाकलून दिलं जाणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सरोजला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. सरोज बोलत असते, अरे अद्वैत तू असं का केलंस? का विचार केला नाही एकदाही त्या आगीत उडी टाकताना तुझ्या आईचं काय होईल? तुझी आई तुझ्याशिवाय नाही जगू शकत, का विचार केला नाही? असं म्हणत सरोज रडत असते, तिला वाईट वाटत असतं. आणि इकडे डॉक्टर आणि नर्स यांचं बोलणं सुरू असतं. नर्स धावत बाहेर येतात. अद्वैतला श्वास घ्यायला पुन्हा त्रास होऊ लागलेला असतो म्हणून नर्स धावत आलेले असतात आणि त्या म्हणत असतात की डॉक्टर चला लवकर, पेशंटला खूप त्रास होत आहे, पेशंटची कंडिशन खूपच क्रिटिकल होत चाललेली आहे. असं झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की डॉक्टर जातात, ऑक्सिजन लावला जातो. त्याचबरोबर अद्वैतची कंडिशन क्रिटिकल झालेली आहे, त्याच्यावरती उपचार चालू झालेले असतात. पण अद्वैतला श्वास घ्यायला खूपच त्रास होत असतो. आणि त्याच वेळी सरोज म्हणत असते की अद्वैत तुझी काय अवस्था झालेली आहे? हे सगळं कशामुळे झालेलं आहे? या सगळ्याला कोण जबाबदार आहे? लक्षात येते का तुझ्या? असं म्हणत सरोज अद्वैतला बोलत असते. अद्वैतसाठी तिच्या मनाची अवस्था बिकट झालेली असते. तिला कळत नसतं की हे सगळं काय व्हायला लागलेलं आहे, आपल्या अद्वैतसोबतच असं का घडतंय? असे अनेक प्रश्न सरोजला पडलेले असतात आणि सरोज त्या गोष्टींचा तिथे विचार करत असते आणि कलाला मात्र दोषच देत असते. तिचं असं म्हणणं असतं की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तुला मी सांगितलेलं होतं ना, त्या भिकारड्या दुकानात पुन्हा जायचं नाही, पण तू वारंवार तिथंच जात होतीस आणि हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तू तिथं गेली नसती तर अद्वैत तिथं आला नसता आणि त्याने त्या आगीमध्ये तुझ्यासाठी उडी टाकली नसती. आणि अचानक सरोजला बोलत असताना चक्कर येते आणि ती कोसळत असते. त्यावेळेस कला पुढे होते आणि तिला आधार देते आणि तिला म्हणू लागते की इकडं सरोज मॅडम इथे या, असं म्हणत सरोजला ती बसवत असते. त्याचबरोबर काजल जाऊन धावत पाणी घेऊन येते, सरोजला पाणी प्यायला देत असते. तर कलाला सरोज म्हणू लागते की हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे, या सगळ्याला फक्त आणि फक्त तू जबाबदार आहेस. चांदेकर हे तुझ्यामुळं झालेलं आहे आणि काहीही झालं तरीही आत्ता हे जे काही झालेलं आहे खरे तुझ्यामुळे झालेलं आहे. तुला माहिती आहे ना, तू माझ्या डोळ्यासमोरही मला नको आहे, मग आत्ताच्या आत्ता तू चालती हो इथून, असं म्हणत सरोज कलाला ओरडत असते, कलाला जायला सांगत असते. परंतु कला मात्र इथे म्हणत असते, सरोज मॅडम मला माहिती आहे तुम्ही आत्ता टेन्शनमध्ये आहात. आणि त्याचवेळी दिनकर बोलायला सुरुवात करतो, हे बघा मी तुम्हाला सांगत आहे की आत्ता कलानेही त्यांचा जीव वाचवण्यासाठी, अद्वैतरावांचा जीव वाचवण्यासाठी धावत पळत त्यांना इथे आणलेला आहे आणि त्यांचा जीव वाचवलेला आहे. तिने थोडासाही तिचा विचार केला नाही. ती पण त्या आगीमध्ये होरपळलेली होती, पण तिने तिचा विचार केला नाही. तिने फक्त आणि फक्त अद्वैतरावांचा विचार केलेला आहे आणि अद्वैतरावांना तिने इथे घेऊन आलेली आहे. रिक्षात घालून तिने घेऊन आली का तर ॲम्ब्युलन्सला लेट होत होतं म्हणून तिने अद्वैतरावांसाठी एवढं सगळं केलेलं आहे. हे सगळं चालू असतं आणि त्याचबरोबर इकडे आबा टेन्शनमध्ये असतात. आबा म्हणत असतात की काय झालं असेल तिथं. तेव्हा आबा म्हणत असतात की मला सुचतच नाही आहे, कारण फोन तरी कसा करायचा. तेव्हा इकडे रोजनी म्हणत असते की आबा माझ्या पण डोक्यात आलेलं की आपण फोन करून विचारूया का, कारण तिथं परिस्थिती काय आहे, आपला फोन कोण घेऊ शकेल का हे मला कळत नाही आहे, असं ती बोलत असते. आबांना रजनी म्हणत असते की आबा तुम्ही तुमची औषधं घ्या बरं. पण आबा म्हणत असतात की अद्वैत तिथं तसा आहे, कलाची अवस्था काय आहे तिथं माहिती नाही आहे आणि मी कशी औषधं घेणार आहे, हे सगळं आबा बोलत असतात. तेव्हा रजनी म्हणत असते की आबा असं करून कसं चालेल. आणि त्याचवेळी त्या संधीचा फायदा घेण्यासाठी नैना मात्र पुढे येते आणि म्हणू लागते की आबा मी तुम्हाला आता माझी शपथ घालू का, मला सांगा, एकतर तिथे अद्वैतची अवस्था अशी आहे, त्याचबरोबर इथे जे काही घडत आहे ते आपल्याला कळतच नाही आहे आणि तुम्हाला जर काय झालं तर आम्ही कोणाकडे बघणार आहोत ते सांगा ना. रोहिणी म्हणते ह्या नैनाला बरोबर स्वतःची जागा कशी मिळवायची हे बरोबर कळतं. त्यावेळेस नैना म्हणते की आबा हे बघा कसं आहे, तुमची एक सून जरी तिकडे गेलेली असली तरी एक सून तुमच्यासोबत आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की काहीही झालं तरीही
आत्ता तुम्ही ही औषधं घेणं गरजेचं आहे आणि ह्या औषधांसाठी तुम्हाला ही औषधं घ्यावीच लागणार आहेत, मी तुम्हाला शपथ घालत आहे, असं म्हणत नैनाने आता आबांना शपथ घातलेली असते आणि सांगितलेलं असतं की आबा ही औषधं तुम्हाला घ्यावीच लागतील. आणि मग ती आबांना ती औषधं देते. तेव्हा आबा पण नैनाचं ऐकतात आणि ती औषधं घेतात. आणि इकडे सरोज मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही अद्वैतच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे त्याला पूर्णपणे जबाबदार आहे ती मुलगी जबाबदार आहे आणि तिच्यामुळं हे सगळं झालेलं आहे. हे सगळं इकडे बोलत असते ती म्हणजे सरोज बोलत असते आणि सरोजला राग आलेला असतो. सरोजला ह्या गोष्टी कळतच नसतात की आपण जे काय बोलत आहोत या सगळ्या गोष्टींचे परिणाम काय होणार आहेत याची जाणीव ही जराशीही सरोजला नसते. ती फक्त कलावरती आरोप करत असते. कलाच्या घरचे ऐकून घेत आहेत म्हणून ती कलावरती आरोप करत सुटलेली असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणीला मात्र कळत नसतं की ह्या राहुलला कसं समजवू, कारण या राहुलला कळतच नाही आहे की आत्ता त्याने आबांशी नीट बोलणं, आपण या घरात मोठे आहोत, आपण जबाबदारी घेणं गरजेचं आहे, ह्या गोष्टी कळतच नाही आहेत आणि ह्या राहुलला कसं समजवायचं असं म्हणत ती राहुलला बोलतं करत असते. राहुलला म्हणत असते की राहुल तुला कळतंय का, तू काय करत आहेस. आणि इकडे सरोजला चक्कर आलेली असते. सरोज डोक्याला हात लावून बसलेली असते. तिला तो धक्का सहनच होत नसतो की माझा अद्वैत आज हॉस्पिटलमध्ये आहे. ही गोष्टच तिला सहन होत नसते. तिला खूप त्रास होत असतो. आणि त्याच वेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण तिला समजवत असतात. आणि इकडे सरोज म्हणते की तुमच्या एकही गोष्ट लक्षात येत नाही की तुम्ही प्रत्येक वेळेस सांगत आहात की तुमच्या कलाने वाचवलं, पण कलाचा जीव वाचवण्यासाठी अद्वैतनं त्या आगीमध्ये उडी घेतलेली आहे, ही गोष्ट तुम्ही नाही बोलून दाखवत, असं ती दिनकरला म्हणते. आणि तुम्ही मला बोलणार आहात, मला उत्तर देणार आहात. दिनकर म्हणतो हे बघा सरोज मॅडम, मी तुम्हाला काही बोलत नाही आहे, पण आमच्या कलेने आत्तापर्यंत अद्वैतरावांसाठी खूप केलेलं आहे. जसं अद्वैतराव तिच्यासाठी करत आहे तसं कलानेही खूप केलेलं आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस तिला दोष देऊ नका आणि तिच्यावरती कोणतेही आरोप करू नका, कारण अद्वैतराव आणि कला दोघंही एकमेकांसाठी खूप करत असतात. त्यांना एकमेकांबद्दल काळजी वाटत असते आणि म्हणूनच ते करत असतात, हे आम्हीही पाहत आहे. तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात आणि डॉक्टर म्हणतात की आता त्यांची कंडिशन आउट ऑफ डेंजर आहे, आम्ही त्यांना दुसरीकडे शिफ्ट करत आहोत. तेव्हा मात्र कलाला आणि सगळ्यांनाच बरं वाटतं. त्यानंतर आपल्याला इकडे पाहायला मिळतं की आबा विचार करत आहेत. तेवढ्यातच आबांना फोन आलेला असतो, तो म्हणजे सरोजचा. आणि इकडे रोहिणी मात्र राहुलला बोलत असते. राहुलला म्हणत असते की आत्ता तुला कळतंय का, तू जे काय करत आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत. तुझ्या डोक्यातही येत नाही की आता तुला इथे सतर्क राहणं गरजेचं आहे, परंतु तुला मात्र तुझ्याच गोष्टी पडलेल्या आहेत. तू बसलेला आहे मूर्खासारखं गेम खेळत. तेव्हा राहुल म्हणतो की पण मला काय फरक पडत नाही, तो अद्वैत तिथं आहे ते. तेव्हा रोहिणी म्हणते फरक तर मलाही पडत नाही, पण एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या, कारण काहीही झालं तरीही आत्ता आबांना तू हे दाखवून दे की अद्वैतच्या नंतर या घरात जबाबदारी घेणारा तू आहेस आणि तू ही सगळी जबाबदारी घेऊ शकतो. अद्वैत गेला तर तुझ्यावर सगळं विश्वास ठेवता आला पाहिजे ना. इथे आता अद्वैतचा कन्सर्न फॉर्म आणलेला असतो आणि त्याच्यावरती सही करायची असते. कला त्या कन्सर्न फॉर्मवरती सही करणार असते. तेव्हा लगेचच सरोज तिच्या हातातून तो फॉर्म हिसकावून घेते आणि म्हणते की हे सगळं तू करायची गरज नाही, त्याची आई अजून जिवंत आहे, ती हे सगळं करेल. आणि तेव्हा कला डॉक्टरांना विचारते. डॉक्टर म्हणतात की हे बघा ऑलरेडी त्यांना अस्थमा असल्यामुळं आम्ही कोणतेही होप्स देणार नाही किंवा म्हणू शकत नाही की ते लवकर बरे होतील, पण आत्ता त्यांची कंडिशन स्टेबल होत चाललेली आहे. त्यामुळं बघूया पुढे काय होत आहे ते, कारण सगळं आता जे काय आहे ते आपण देवावरच विश्वास ठेवायचा आहे. इकडे सरोजने आबांना फोन केलेला आहे. सरोज आबांशी बोलत आहे, आबांना सांगत आहे. आणि तेव्हा आबा म्हणतात पण अद्वैत कसा आहे. तेव्हा सरोज म्हणते की अद्वैतने त्या आगीमध्ये उडी टाकली आणि हे सगळं त्याने त्या मुलीला वाचवण्यासाठी केलेलं आहे आणि हे सगळं जे काही घडलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे सरोज प्रत्येक वेळेस कलाला दोष देत आहे. तेव्हा आबा म्हणतात की सरोज तू एकाच बाजूने विचार करत आहे. आणि इकडे रजनी ही म्हणू लागते की सरोज वहिनी काळजी करू नका, अद्वैत लवकरच बरा होईल, आता तुम्ही दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. रोहिणीला माहिती असतं आता ही सरोज कलालाच ब्लेम लावत राहणार आहे, म्हणून रोहिणी हे बोललेली असते. तेव्हा आबाही तिथं असतात आणि आबा म्हणत असतात की सरोज हे बघ तुझं काहीतरी चुकत आहे, कारण तू एकाच गोष्टीकडे लक्ष देत आहे, बाकीच्या गोष्टी काय घडत आहे याचा तुला विचारही पडलेला नाही.
नाही, तुझ्या डोक्यातही ते विचार येत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, कारण आत्ता कलानेही त्याला वाचवलेलं आहे, कलानेही हॉस्पिटलला पोचवलेलं आहे, या गोष्टीचाही तू विचार कर ना. तेव्हा सरोज म्हणते की आबा, प्रत्येक वेळेस तुम्ही म्हणत असता की अद्वैतने हे केलेलं आहे, एवढं साम्राज्य अद्वैतनं उभं केलेलं आहे, पण आज अद्वैत एवढ्या संकटात असतानाही तुम्ही त्या कलाची, त्या पोरीची बाजू का घेत आहात, त्या मुलीची बाजू का घेत आहात? कारण तुम्हाला कधीच वाटत नाही की अद्वैत बरोबर आहे. अद्वैत तुमच्यासाठी त्या मुलीशी चांगलं वागत होता, तुमच्यासाठी त्या मुलीशी चांगलं वागण्याचं नाटक करत होता, पण आज मीही तुमच्यामुळे तिला सहन करत आहे, पण यापुढे मी तिला अजिबात सहन करणार नाही. कारण जे काय झालेलं आहे ते सगळं त्या मुळं झालेलं आहे, हे सगळं सरोज बोलत असते. आणि फोन चालू असतो, फोन आबा ठेवणारच असतात. त्याचवेळी रोहिणी तिथं मध्ये तोंड घालते आणि रोहिणी बोलायला सुरुवात करते. आबा, सरोज वहिनी बोलते ते बरोबर आहे, त्या कलामुळे हे सगळं झालेलं आहे. त्या भुईकारड्या दुकानात जाऊ नको म्हणून तिला इतक्या वेळा सांगितलेलं होतं, पण ती मुलगी काही ऐकत नाही आणि ती त्या दुकानात गेली आणि तिनेच हे सगळं घडवून आणलेलं आहे. तिनं जर त्या दुकानात गेली नसती तर आज ही वेळ आलीच नसती, हे सगळं रोहिणी बोलत असते. आणि त्यावेळेस आबाही म्हणत असतात की रोहिणी, बाद झालं, ऑलरेडी ती आग पेटलेली आहे, त्या आगीतून कलाने अद्वैतला वाचवलेलं आहे, त्या आगीत अजून तेल वतून तू सगळं वाटोळं करण्याचा प्रयत्न करत आहे, हे मला कळत नाही का? आगीत तेल वतून भडका उडवण्याशिवाय तुला दुसरं काही येत नाही. तेव्हा सरोज चिडते. सरोज म्हणते की रोहिणी बोलते ते अगदी बरोबर आहे आबा, तुमच्या लक्षात येत नाही, तुमच्या डोळ्यावरती त्या मुलीच्या चांगुलपणाची झापडं आहेत आणि जोपर्यंत ती निघणार नाही तोपर्यंत आम्ही काय म्हणत आहोत हे तुमच्या लक्षात येणार नाही. आणि इकडे रोहिणी पण म्हणत असते की मला सरोज वहिनीचं अगदी पटलेलं आहे, हे सगळं झालेलं आहे ते फक्त आणि फक्त त्या मुलीमुळेच झालेलं आहे. आणि इकडे आबा खूप चिडलेले असतात, आबा समजवत असतात, परंतु सगळेजण कलाला दोष देत आहेत. या गोष्टीचं आबांनाही खूपच वाईट वाटलेलं असतं. आणि मग आता सरोज रागाने फोन कट करते आणि इकडे डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर म्हणतात की आता आम्ही त्यांना बाहेरच्या रूममध्ये शिफ्ट करत आहोत, त्यांची कंडिशन स्टेबल आहे, पण आम्ही स्पष्टपणे सांगू शकणार नाही की किती वेळ लागेल किंवा किती वेळात ते बरे होतील, हे आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. हे जे चालू असतं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आणि आता डॉक्टर येतात आणि अद्वैतला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं जात असतं. अद्वैतला घेऊन चाललेले असतात, सगळेजण तिथं असतात आणि कला मात्र अद्वैतशी बोलत असते. अद्वैतला म्हणत असते, चांदेकर, तू चांदेकर आहेस, माहिती आहे ना तुला, तू कधीही हार मानत नाही, तू कधीही कुठल्याही गोष्टीसाठी तू माघार घेत नाही, तू चांदेकर आहे, हे लक्षात येते ना तुझ्या, आणि लवकरात लवकर बरा व्हायचं आहे तुला चांदेकर, असं कला म्हणत असते. आणि तेव्हा मात्र सरोज तिथे येते आणि कलाला बाजूला करते आणि म्हणते की तू जेव्हापासून माझ्या मुलाच्या जवळ आलेले आहे तेव्हापासून त्याच्या आयुष्यात संकटावर संकट येत आहेत आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळं घडत आहे. त्यामुळं तू आत्ताच्या आत्ता इथून जा, इथून आत्ताच्या आत्ता चालती हो, हे सगळं बोललं जात असतं. आणि कला मात्र अद्वैतला धीर देत असते, त्याने लवकरात लवकर शुद्धीवर यावं ह्यासाठी ती बोलत असते, परंतु कलावरतीच आरोप केले जात असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतला त्या दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करण्यासाठी घेऊन चाललेले आहेत आणि अद्वैतची अवस्था ही बिकट होत चाललेली होती, ती आता नॉर्मल झालेली आहे आणि अद्वैत बरा होत आहे. आणि कला अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करत आहे आणि सरोजला ही गोष्ट मात्र मान्यच होत नसते. सरोजला या गोष्टीचा राग येतो. सरोज कलाला म्हणते की तू बाजूला हो, तू अजिबात इथे थांबू नकोस, तू अजिबात माझ्या समोर थांबू नको, तू असलीस की माझ्या मुलाच्या आयुष्यात फक्त आणि फक्त त्रासच त्याला सहन करावा लागत आहे, त्यामुळं काहीही झालं तरी तू त्याच्यापासून लांब राहा. त्यावेळेस तिथे सर्वजण असतात. सोहमच्या डोळ्यातून पाणी येत असतं. एक तर अद्वैतची अवस्था आणि दुसरं म्हणजे सरोज काकू जे आहे ते आपल्या वहिनीला जे वाईट बोलत आहे त्यामुळेही त्याला वाईट वाटत असतं. संगीताच्या तोंडातून शब्दच निघत नसतो. संगीता मात्र शांतच असते आणि संगीता म्हणत असते की काय करायचं आहे, कलेच्या आयुष्यात हे काय वाढून ठेवलेलं आहे. प्रत्येक वेळेस माझी मुलगी काही ना काही चांगलं करायचा प्रयत्न करत असते, पण तिच्या आयुष्यात वेगळंच काहीतरी वाढून ठेवलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सरोज कलाला म्हणते की तू आत्ताच्या आत्ता चालती हो, तू मला माझ्या नजरेच्या समोरही नको आहे, अद्वैतचं नावही मला तुझ्या तोंडून ऐकायचं नाही आहे, तू आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. कला म्हणत असते की अहो सरोज मॅडम, पण सरोज मात्र ऐकायलाच तयार नसते. तेव्हा दिनकर म्हणतो की कला, आत्ता तू म्हणाली आहेस ना, शब्दाला शब्द वाढू द्यायचा नाही, मग कशाला तू वाढवते शब्दाला शब्द, तुला माहिती आहे ना काय होत आहे ते, त्यामुळे शांत हो, चल आपण इथून जाऊया, असं म्हणत दिनकर कलाला घेऊन चाललेला आहे. कारण तिथं नर्स आलेले असतात आणि त्या नर्स म्हणत असतात की काय चाललंय तुमच्यामुळं
बाकीच्या पेशंटलाही त्रास होत आहे, तुम्ही शांत राहा. आणि सरोज मात्र या सगळ्या गोष्टीचं भान विसरलेली आहे आणि ती कलावर आरोपच करत राहत असते. त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नैना आता हॉस्पिटलमध्ये आलेली आहे आणि सरोज आता नैनाची मदत घेणार आहे. मूर्ख नैनाची मदत आता ही बावळट सरोज घेणार आहे आणि ती सरोज नैनाला सांगत आहे की काहीही झालं तरी त्या मुलीला अद्वैतच्या जवळ जाऊ द्यायचं नाही. आणि इकडे अद्वैत शुद्धीवर आलेला असतो आणि तो फक्त म्हणत असतो खरे खरे हे ते बोलत असतो. आणि तेव्हा कला तिकडे निघालेली असते आणि तेव्हा नैनामध्ये येते आणि म्हणते की तुला जायचं नाही, तू आतमध्ये जायचं नाही, तुला आतमध्ये जायला परवानगी नाही. तेव्हा कला तिला डावलून तशीच आत निघून जाते आणि त्याचबरोबर कला आत पोहोचल्यानंतर तिथे अद्वैत तिला बोलत असतो खरे काय चाललंय हे तुझं, अगं माझे पाय दाबून दे, कर नवऱ्याची सेवा, तेवढंच पुण्य लागेल. आणि कला म्हणते चांदेकर काय हे तू, असं म्हणत त्याच्या सलाईन लावलेल्या हातावरच थोडंसं फटकवते आणि त्याला म्हणते की काय करत असतोस रे तू हे सगळं, असं म्हणत त्याच्याशी बोलू लागते. आणि तेव्हा मात्र अद्वैत तिच्याकडे पाहून हसत असतो, दोघंही एकमेकांकडे पाहून हसत असतात आणि कला मात्र अद्वैतची सेवा करत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.